भर उन्हाळ्यात घरात कढी बनणार नाही असं कुठलंच घर नसेल। मी नेहमी लोणी काढलेल्या ताकाची कढी बनवते, पण आज मी दह्याची कढी बनवणार आहे। जेवढं दही घेतलंय तेवढंच पाणी घालून चांगलं मिसळून घ्यायचं। आले लसूण मिरची चांगलं कुटून घ्यायचं, नाहीतर मग मिक्सरला वाटायचं। 5 चमचे बेसन घेतले, यामध्ये हळद, मीठ, जिरे, ठेचलेली लसूण मिरची आणि थोडंसं पाणी घालून भजीला करतो तसं पीठ तयार करून घ्यायचं। हे बघा, हे असं झालं पाहिजे। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं, यात घालायची जिरे, मोहरी, ठेचलेली लसूण मिरची, कढीपत्ता, थोडीशी हळद आणि चांगलं परतून घ्यायचं। त्यानंतर यात घालायचं ताक। आता याला कडकडीत गरम होईपर्यंत सतत हलवत राहायचं। उन्हाळ्यामध्ये तेलकट मेलकट खावंसं वाटत नाही, त्यामुळे भजी ऐवजी बेसनाचे असे डुबुक वडे सोडायचे। असलं भारी लागतं ना, मला खूप आवडतं। याला उकळी यायला सुरुवात झाली की चांगलं हलवून घ्यायचं। शेवटी मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा। कढी थोडीशी पातळच ठेवायची, कारण या वड्यांमुळे कढी जसजशी थंड होईल तसतशी ती घट्ट होऊ लागते। नक्की ट्राय करा।